हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 7वा, ओवी क्रमांक 26. नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. जो परमात्म्याची भक्ती करत नाही त्याला श्री ज्ञानेश्वर माऊली पतित, पापी, अभक्त असे म्हणत आहेत. परमात्म्याची भक्ती करणारा कधीही दुष्कृत्य करत नाही. त्याच्यात केवळ सद्भावनाच प्रवृत्त होत असतात. परमात्म्याला साक्षी ठेवून तो केवळ सत्कृत्यच करू शकतो. कारण तो जे काही करत आहे त्याला परमात्मा, त्याचा अंतरात्मा साक्षी राहून पाहत आहे हे भान त्याच्या चित्ती सतत असते. त्यामुळे तो जागृत असतो. जागृत राहून कधीही घृणास्पद कृत्य होऊ शकत नाही. दुष्कृत्य करायला भान नष्ट व्हावे लागते. एक प्रकारचा बेभानपणा यावा लागतो. कैफ चढावा लागतो. सत्सत विवेकबुद्धी जाग्यावर असणारा पाप करू शकत नाही. तो आपले विहित कर्म करून जे मिळेल त्यात आनंदाने गुजराण करून प्रभूचे नामस्मरण करत आत्मानंदी टाळी लावत असतो. सर्वसाधारणपणे परमात्म्याची भक्ती न करणारा अभक्त दुष्कृत्य करायला धसतो. हे नकारात्मक धाडस असते. कारण त्याला स्वचित्ताशिवाय इतर कसलाच वचक नसतो. स्वचित्त हे नेहमीच देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत मग्न असते. त्यासाठी आवश्यक ते सर्व काही आणि तेही कसेही करायची त्याची तयारी असते. कसे मिळाले यापेक्षा काय आणि किती मिळाले यात त्याला स्वारस्य असते. यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली अशा अभक्ताची पतित, पापी, दुर्जन, दुष्कृत्य करणारा अशी येथे संभावना करत आहेत. येथे सर्वसाधारणपणे असे म्हटले आहे कारण याला अपवाद असतो. तो म्हणजे जे निष्पाप आहेत, अश्राप आहेत किंवा विकलांग आहेत असे लोक. अशा लोकांना पापपुण्य, मुक्त अमुक्त, देवदानव असे काहीच कळत नसते. ते पापपुण्याच्या अतीत नसतात तर अलीकडे असतात. ते भक्ती करत नाहीत. ते त्यांना भक्ती म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय तेच समजत नसते म्हणून. असे लोक पाप किंवा पुण्य यापैकी काहीच करू शकत नाहीत. ते नुसतेच जगत असतात. त्यामुळे त्यांच्या संचितात भर होत नाही. भोग उपभोगत असल्यामुळे संचित नष्ट होत असते. तेव्हा हे लोक येथे अपवाद आहेत. नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त. अभक्त हा स्वतः भक्ती करत नाही. स्वतःला जन्ममरणाच्या फेऱ्यात गुरफटवून ठेवतो. स्वतः पापाचरण करतो. अभक्त हा नुसताच भक्त असता तर त्यातले त्यात ठीक होते. 7.2.1 मध्ये म्हटल्याप्रमाणे जर साधक निष्पाप, अश्राप असेल तर त्यामुळे तो भक्ती करत नाही असे असेल तर ठीक असे म्हणता येईल. त्याचा इतरांना उपद्रव तरी होत नाही. परंतु अभक्त हा याही पलीकडे गेलेला असतो. त्याच्या दुर्लीला त्रासदायक असतात. अभक्त इतरांना त्रास देणारा असतो. तो दुसऱ्यांना छळतो. भक्ताला छळण्यात तर त्याला विशेष आनंद असतो. निष्पाप, अश्राप लोकांना छळून, त्यांना लुबाडून, त्यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन हा स्वतःचे भोग शमवत असतो. स्वतःच्या शक्तीचा दुरुपयोग करून हा
अबलांना, गरिबांना दुराचाराला प्रवृत्त करतो. राक्षसीपणा, रानटीपणा, क्रौर्य, दहशत, भीती, बळजबरी या दुर्गुणांच्या जोरावर हा दुर्बलांना आपल्या सैतानी मर्जीप्रमाणे वाकवतो आणि आपले भोग सक्तीने उपभोगतो. भोळ्या भाबड्या लोकांना लोभ प्रलोभने दाखवून त्यांच्याकडून गैरकृत्य करवून घेतो. हरिसी न भजत दैव हत. परमात्म्याला न भजणारे हे लोक दुर्दैवी असतात. दैव देत असते, पण त्यांचे कुकर्म ते त्याच्यापासून घेऊन जाते. त्यांच्या देहातील आत्मा सत्प्रवृत्तीची प्रेरणा देत असतो, परंतु ते ऐकतो कोण? हे दुष्कृत्यात रममाण असतात. आपण स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांना काही करू द्यायचे नाही, अशी त्याची वर्तणूक असते. स्वतः देवधर्म करायचा नाही आणि इतरांना करू द्यायचा नाही. एवढेच नव्हे तर इतर कोणी करत असल्यास त्यात विघ्न निर्माण करेपर्यंत यांची मजल असते. देवावर विश्वास असणाऱ्यांना अभक्त देवभक्तीपासून परावृत्त करत असतात. या जगतात देव अस्तित्वात कसा नाही हे भक्तांना पटवून देत असतात. मेंदूची दिवाळखोरी निघालेले हे लोक यथावकाश त्याची फळे भोगतात. विश्वात परमात्मा असे काही अस्तित्वात नाही असे समजावून देणाऱ्यांवरून भगवान श्री रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट आठवली. ती पाहण्यासारखी आहे. श्री केशवचंद्र नावाचे एक मोठे तर्कशास्त्राचे पंडित होते. एकदा ते भगवान श्री रामकृष्ण परमहंसांना तर्कशास्त्राने एकेका मुद्द्याचे खंडन करून परमात्मा अस्तित्वात कसा नाही ते समजावून देत होते, पटवून देत होते. श्री केशवचंद्रांचा एक एक नवीन मुद्दा सांगून झाला की भगवान श्री रामकृष्ण परमहंस मान डोलवत, हसत आणि आपल्या जागेवरून उठून श्री केशवचंद्रांकडे जात आणि त्यांना मोठ्या प्रेमाने आलिंगन देऊन पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसत. मग पुन्हा एक नवीन मुद्दा एकाग्र होऊन ऐकत आणि मान डोलवत हसत आणि आपल्या जागेवरून उठून श्री केशवचंद्रांकडे जात आणि त्यांना मोठ्या प्रेमाने आलिंगन देऊन पुन्हा आपल्या जाग्यावर येऊन बसत. असे प्रत्येक मुद्द्याचे वेळी घडत होते. हे पाहून श्री केशवचंद्रांना नवल वाटले. त्यांना अपेक्षा होती की भगवान श्री रामकृष्ण आपल्याशी वाद घालतील आणि ठामपणे सिद्ध करू पाहतील की परमात्मा आहे. मग आपण त्यांच्याशी पुन्हा युक्तिवाद करू. अशा प्रकारे वादविवाद संवाद करून त्याचा मजा घेण्याचे श्री केशवचंद्रांच्या मनात होते. परंतु येथे तर भलतेच घडत होते. श्री केशवचंद्रांचा मुद्दा खोडून काढण्यापेक्षा भगवान श्री रामकृष्ण मान डोलावत, हसत आणि मोठ्या आनंदाने जाग्यावरून उठून त्यांची उरभेट घेत होते. श्री केशवचंद्रांना वाटले की हा मनुष्य भोळा आहे, भाबडा आहे, त्यामुळे ते काय सांगत आहेत ते कदाचित त्यांना समजत नसावे. म्हणून ते भगवान श्री रामकृष्णांना म्हणाले की मी काय सांगत आहे ते लक्षात येत आहे ना? मी आपल्याला मुद्देसूदपणे पटवून देत आहे की परमात्मा अस्तित्वात नाही. यावर भगवान श्री रामकृष्ण परमहंस म्हणाले की म्हणूनच मी त्याच्या लीलेला हसत आहे. आपण इतक्या बुद्धिमत्तेने हे सर्व सांगत आहात की कोणाचीही त्याच्या अस्तित्वाबद्दल खात्री व्हावी, कारण त्याच्या अस्तित्वाशिवाय इतकी प्रखर आणि तीव्र बुद्धी आपल्यात येणार कुठून? वा, परमात्मा स्वतःच मला पटवून देऊ पाहत आहे की तो अस्तित्वात नाही. परंतु येथे तर उलटेच होत आहे. प्रत्येक मुद्दा ऐकून तो अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळून खात्री पटत आहे की तो नक्कीच आहे. ही मोठी अजब लीला आहे त्याची. म्हणूनच मी त्याची आपल्या माध्यमामधून उरभेट घेत आहे. अहो, आपण नाही असे इतक्या उत्तम प्रकारे त्याच्या स्वतःशिवाय
इतर कोण पटवू शकणार? हे ऐकून श्री केशवचंद्र स्तिमित झाले. भगवान श्री रामकृष्णांच्या पुढे नतमस्तक झाले. हरि ओम.